तुझे बाबा आले होते गुंडांना घेऊन. आत काय झालं माहित नाही, पण ते सगळ्यांना घेऊन गेले बाळा. टाका 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 मसाला टाकायचा आहे होय अजून. तशा सुग्र नाहीत बरं का अजून तुम्ही. वा 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 लय मजा येणार रे. मला माहित नाहीये मी कार्तिकी राजे. सोडा मला. स्वतः म्हटलं ना. अय कारडे काय झालं बमलायला. ए बाजूला येऊन तू राहू दे रे, तिला शानी आहे. काय झालं आमच्या सुकन्याला. कार्तिकी राजे तुमचं काय, तुम्ही खाता का नाही मठात. मस्त बाई हड्डी बिड्डी खाता का नाही, का तुमच्या नकली बाबासारखं मटणाची भुका अंड्यावर वाजिता. आपल्या खानदारात तुम्ही उपास वापस करत नाही. उपास बिपास तसली पद्धतच नाही आपली. आपलं म्हणजे सरळ सरळ कसं आहे, ओंटाची पूजा त्याच्या उलारदार. हिला का बांधलेस तू. कार्तिकीला का बांधलेस तू. हे आम्हाला बांधलेस आम्ही समजू शकतो, पण ही आणि तू तर एक टीम आहे ना. महिला का बांधलेस. पिंकी काय बोलतेस. आर यू आउट ऑफ युअर माइंड. तोंड बंद ठेव तुझं. प्लीज प्रतापराव, लहानपणापासून ओळखते मी हिला. तुला भेटावं, तुझ्या संपर्कात यावं म्हणून वाटेल ते केलं या पोरीने. वाटेल ते राडे घातले तिथे आणि आज नाटकं करताय आमच्या समोर. हा तुमचाच प्लॅन आहे ना हा सगळा. मग आता का नाटक करताय. पिंकी आपण काही केलं नाही केलं तरी आपलीच चूक आहे. पिंकी जेवढा तुला शॉक बसलाय ना तेवढाच मला पण बसलाय. आणि यांचा जर आपल्यावर विश्वास नसेल ना तर आय डोंट गिव्ह अ डॅम. बाबा सोडा मला. ए सोड. तुकडे खातो माझी तिची ऑर्डर आहे तो रे. हा तीन मोहिनी दोघी एकी तालिके चट्टे बट्टे. एकाच विषारी बियापासून बनलेली शरी झोडप आहे ती. परत मला भावा म्हणलीस ना जी भासून हातात घेईन. 22 वर्षापूर्वी हे छाटून टाकलं असतं ना तर राणा चाला नसता. अजिबात बाबा बोलायचं नाही मला. मिसेस ओ डिअर मिसेस, मटाराचा परत टाकल्याचा चार आवाज ना आला. येऊन द्या ना, लय भूक लागली. लवकर जायचंय आपल्याला अमरापूरला. उशीर होय ना जायला. ऐका बोलवा लवकर जेवायला बोलवा. भूक लागली ना. तर काय उपयोग आहे कार्तिकी. सांगत होतो तेव्हा नाही ऐकलंस तर तू. समजावत होते तुला सापाला दूध पडलं तरी तो डसणारच. साप नाही याना कोंडा. साप दूध पितो, याना कोंडा मटण खातो. मटण आणा लवकर. थांब राघव. वेलकम होम. तू इथे. तुला सरप्राईज द्यायला आले. आणि तसे 2 दिवसांनी मी या घरची सून होणारच आहे. त्यामुळे तुला ओवाळण्यात काही चूक आहे असं मला नाही वाटत. चूक आहे अगं. अजून लग्न झालं नाहीये तुमचं, होणार आहे. नॉट अ बिग डील. इट इज अ बिग डील. अगं नवी नवरी सुद्धा एवढी उतावीळ होत नाही. थांब जरा. हे निवे ओवाळ तू त्याला, पण आधी मला राघवची दृष्ट काढू द्या.
थांबा आलेच. आई जेलमधून आलोय, अवॉर्ड घेऊन नाही. निर्दोष सुटलायस ना, माझ्यासाठी तेच अवॉर्ड. विकत घेतलेले अवॉर्ड आहे ते. काका आणि काय ग ललिता, हं? तू राघवची दृष्ट काढतेस का त्याला दृष्ट लावतेस? नाही म्हणजे याआधी तुला ओवाळताना किंवा दृष्ट काढताना पाहिलं तेव्हा तू असे चुकीच्या पद्धतीने दृष्ट काढत नव्हतीस. म्हणजे असं की शास्त्रानुसार ओवाळताना किंवा दृष्ट काढताना हात उजव्या बाजूने डाव्या बाजूला न्यायचा असतो. कळलं? आय डोंट केअर. यू शुड केअर ललिता, यू शुड. कारण उजवी बाजू ही सुखाची, समृद्धीची आणि सकारात्मकतेची असते. म्हणून उजव्या बाजूने हात नेताना जेव्हा आपण डाव्या बाजूला नेतो तेव्हा सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. आणि जाऊ तुला काय कळणार ग? म्हणजे जी बाई गृहप्रवेशाआधीच होणाऱ्या सुनेला घरात आणून स्वतःच्या मुलाला ओवाळू शकते, तिच्याकडून आणखीन काय अपेक्षा करायची नाही काय? आणि हो काय ग, हा खरंच निर्दोष होता काय? काय रे, का दुसऱ्या कुणाला तरी दोषी सिद्ध करून निघून आलास इथे हिच्याशी लग्न करायला? आई, हे सगळं ऐकवायला बोलवलं होतं का मला? असं राघावर प्रेम आहे म्हणून आले होते मी इथे. पण जर हे असंच ऐकावं लागणार असेल, लोकांना प्रॉब्लेम असेल ना इथे, तर आय वुड लाईक टू लीव्ह. आदित्य घेऊन जाय ना. काही गरज नाही आहे. हे थांब रे, काही गरज नाही आहे. हे बघ, कुठल्या प्रसंगी आपण कुठे असायला नको हे कळतं मला. हा, तूही शिकून घे दीपा. अरे सोड रे. इग्नोर कर. आज सकाळी सुद्धा कसे बडबडत होते ऐकलं होतंस ना. सोडून दे. ही इथेच असते का ताई? अरे लग्नानंतर ती इथेच येणार आहे ना राहायला. का तू जाणार आहेस तिच्याकडे? आय एम ओके विथ एनिथिंग. न्यू जनरेशन, न्यू रूल्स. असं का बघतोयस माझ्याकडे? अरे आपल्या स्टँडर्डच्या मुलीशी लग्न करतोयस तू, मला आणखी काय हवं? हा, आणि मला सांग, त्या मोहिनीला बोलावणार आहेस? आई, हा विषय जरा. इट्स ओके. म्हणजे अर्थात आपल्या स्टेटसच्या लोकांमध्ये ती सूट होणार नाही, पण मला असं वाटतं बोलाव तिला. तिलाही क्लोजर मिळेल आणि परवानंतर ती पुन्हा तुला कॉन्टॅक्ट करू शकणार नाही. थांब थांब, अरे ओवाळायचंय अजून. ओवाळ. बरं तू पत्रिका दाखवलीस का? ओवाळ, मी पत्रिका घेऊन येते. तुझे बाबा आले होते गुंडांना घेऊन. आत काय झालं माहित नाही, पण ते सगळ्यांना घेऊन गेले बाळा.
आम्ही खूप अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना. हो ना. पण त्यांनी पिस्तूल काढली. आम्ही काहीच नाही करू शकलो. आम्हाला माफ कर पोरी. काय गे सुगंधे, चला बाजूला व्हा, चला जागा द्या. हा, कोणाची माफी मागतेस? हिची? ते कसं असता, जे पेराल तेच उगवत. ते म्हणतात ते काय खोटं नाही. मागच्या वेळेला काय झालेलं माहिती नाही. हा, हिचा पहिला बापूस आला होता आणि त्याने पिस्तूल काढली होती, तेव्हा केवढा मोठा राडा झाला होता इथे. आणि ती मेली पिंकी, हिने झिंज उपटलेले. आता कसं असता माहितीये, रोज मरे त्याला कोण रडे, तशी गत झाली आहे यांची आता. आणि तो महेंद्र तो आता मला जेलमध्ये. आणि आता या तिघींचा काय होतला ना, त्या कोणाक माहित. देवा देवा देवा, हे असलो शेजार असण्यापेक्षा ना हे जागा सोडून गेलेली बरी. पेमेंट डन. कसलं पेमेंट डन? तर लग्न आहे ना 2 दिवसात. ज्वेलरी मागवली खूप. ऑनलाईनच मागवली. पेमेंट करून टाकलं म्हणजे उद्यापर्यंत डिलिव्हरी पण होऊन जाईल. सी बघा. कसा वाटला माझा चॉईस? काय नॉनसेन्स आहे. एका वेळी तू एवढे ज्वेलरी सेट ऑर्डर केलेस? आणि ही काय, या नेकलेसची किंमत 8.5 लाख? आई 8.5 लाख नाही, 1 शून्य मिस केलात. 85 लाखाचा आहे. कसं आहे, माझा मेलेला नवरा माझ्यासाठी 500 कोटी सोडून गेला. रोज थोडे थोडे पैसे झाले ना तरी संपायला खूप वेळ लागेल. मी एक कॅटलॉग दाखवते, तो चेक करा. कशाला? कशाला म्हणजे होणाऱ्या सासूबाई आहात तुम्ही. तर होणाऱ्या सासूला मला जर असं छान एक्सपेन्सिव्ह गिफ्ट द्यायचं असेल तर बघा, choose whatever you want. हे झटके यावर तो गाडीला इथे चाललो. बोल तुला तोंडावर पाणी मार. मी तर जरा मोकळा होऊन येतो. तुम्ही आलायच ना जागेवर. जागेवर बसायचं इथंच. शालीन देवी, आपलं अमरापूर फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे. मग काय, लेक चालली सासरला, संसार धरू आपला. इले फुटकत होती ना, आमलापूरला जायचे, मला आमलापूरला जायचे. जात आमलापूरला. अमरापूरला एकदा गेलं ना, जाता तुम्ही तिथं, परत येऊ शकत नाही. आता तिकडच कार्यक्रम तुमचा. आणि ही शिल्पा शेट्टी ताई, तुमचं पाळण्यातलं नाव बाईजी आहे का? नाही म्हणजे त्यांचं कसं असतं, काय बाईजी ज्याची और बाईजी होणार असतात त्या. बघितलं ना, मला काळी मुंगी आठवली. काळी मुंगी कशी चू 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 करत असते.
एक फटका मारला की मग सगळ्यांनी इथंच बसायचं गप त्यांच्यावर त्यांच्यावर. आम्ही जरी बॉडीने बाहेर गेलो ना तरी डोळे तसे ध्यानात ठेवा. हालायचं नाही अजिबात कोणी जाग्यावर. दादा जरा हात सोडता का हो? खूप वेळ झाला बांधून ठेवलेत, दुखायला लागले हो खूप. थोडा वेळ सोडा ना. आम्ही तिघी एकमेकीनं सोडून नाही जाणार आणि तुमच्याकडे तर गन पण आहे ना. हा थोडा वेळ सोडा ना दादा. ए गप्पा बसा जिथे बसला आहात तिथे. ए तोंडावर पाणी मारून आलो रे. बघतोयस काय रे, दीपाने सांगितलं मला सगळं. परवा लग्न आहे तुमचं. मोहिनी ठीक आहे, यावर बोलू आपण नंतर. आरके ओ कारखानीस. तू कधी कॅरेक्टरमध्ये असतो कधी खरा कळतच नाही, म्हणून सगळ्या हाका मारल्या. तुला तरी कळत आहे ना तू काय. ए कोण आहेस तू? मी तुझ्या आतला आवाज त्याला घाबरतोस तू सुद्धा. हा पण आज मीच जरा घाबरलोय. एवढं कन्फ्यूज पाहिलं नाही रे तुला कधी. एकीकडे म्हणतोस त्या मोहिनीचा सूड द्यायचा आहे आणि दुसरीकडे तुला तिला विसरताही येत नाही. असं असतोच ना. पण त्या मोहिनीला विसरता येत नाही आणि ती दीपा सहन होत नाही. असं झालं तुझं. काउंटडाऊन सुरू झालंय आता. 48 तास बाकी आहेत आता. अरे 48 तासात लग्न आहे तुझं. काय करायचं काय ठरवलंयस तू? नाही म्हणजे मी काही मदत करू शकलो तर म्हणून बोललो. आता विचारतोच आहेस तर सांगतो. सांगतोय जरा धीर धर. आता एका दगडात 2 पक्षी मारणार. दीपा आणि मोहिनी. दोघींनाही बर्बाद करणार कायमचा. हे म्हणजे काय मारून बिरून टाकायचं ठरवलंयस तू? आर्टिस्ट होता पण मनानं हळवे असतो आपण, हो ना? मारून नाही टाकणार. येत्या 48 तासात मोहिनीशी लग्न करणार मी. काय बघतो काय? बाबा काय म्हणाले ते आठवत आहे ना? एखाद्या सामान्य मुलीसाठी तिला नवऱ्यानं दूर करणं हा खूप टोकाचा क्षण असतो रे तिच्या आयुष्यात. सोय ठरलंय. 48 तासात मोहिनीशी लग्न करणार म्हणजे दीपाची कटकट जाईल आणि त्यानंतर मोहिनीला डिवोर्स. द गेम इज ऑन. दीपा वाईट आहे मान्य आहे,
पण मोहिनीचं काय? नाही म्हणजे जमेल तुला हे जे बोलतोयस ते करायला? प्रेम केलं होतंस ना मोहिनीवर? होतं ना. मी प्रेमच केलं रे. तिने काय केलं? जेलवारी घडवली आपल्याला. तुमच्या या अंगठीपेक्षा भक्कम दागिना आणलाय तुमच्यासाठी. अहो मॅडमनी स्वतः तुमच्या अगेन्स्ट स्टेटमेंट दिली आहे. यू आर अंडर अरेस्ट. एका करप्ट ऑफिसरने आपल्यावर हात उचलला, शाई टाकली, मीडिया कव्हरेज, आरके द सुपरस्टार, विलन, हिरो नाही, फिल्म्स गेल्या, करिअर गेलं. सगळं कोणामुळे झालंय? मोहिनीमुळे ना. मग काय सोडून देऊ तिला? ठीक आहे, म्हणजे चुकलं असेल तिचं, आहे म्हणजे थोडं तिचं चुकलेलं. तुझं काय विचारलं मी. तूही चांगलं वागण्याचं नाटकच करत होतास ना तिच्यासोबत. खोटी प्रॉमिसेस दिलीस. पोलीस स्टेशनमध्ये बोलला नाहीस? बाबांना सोडवेन, आईंना सोडवेन. त्याचं काय? ते करेनच मी. बाबांना सोडवणार, आईंना वाचवणार. तिच्या आईबाबांनी काही केलेलं नाही, पण मोहिनीला सोडणार नाही. तिला बर्बाद करणार नाही. काय तू करतोय, वागतोय काय? काही कळतच नाही मला. मला कळलंय पण नीट. नाउ जस्ट वेट अँड वॉच.